तर राम राम पब्लिक, सकाळी सकाळी चाललो आपण पहिल्यांदा गाडी खाली करायला, आणि खाली बिली झाली रिटर्नला निघालो, त्यात 2 जण पळून गेले. म्हणून त्यांचा फोटो बसला लावलाय, कारण की बस मध्येच पळून जाणार होते. मग काय तिकडून आलो, मग आपले पनोतीचं नाव तर ऐकेलच आहे, ते तर लागेलच होतं. कॅबिन झाली वाकडी झाली. मग काय खाली करायला चाललो, त्यात काका मस्तपैकी बसला चालवायला. मला काय दिली नाही चालवायला, मला आला राग. म्हणजे बसलो डायरेक्ट फोकलेन चालवायला. मग काय तिकडून मग काकाला आला राग. काकाने घेतले मस्तपैकी आग लावायला, म्हणे आता फोकलेनं जाऊन देत नाही. मग काकाला बोललो, अरे बाबा त्याला चाक आहे ना, लोखंडाचे साखळे. मग काय ते म्हणे ठीक आहे, मग मी आता छोटा हत्तीचा आडवा लावतो. त्यांनी छोटा हत्ती आडवा लावला नाही, माणसाला राग आला. मग काय राग घेतल्या गाड्या बरोबर डायरेक्ट जोरात निघून गेले माझ्या पुढून. मी तर पायी चालत होतो भावानं. तिकडून आलो आपण डायरेक्ट गाडीचं पोट भरायला घेतलं. गाडीचं पोट पहिले महत्वाचं राहतं, त्यात मग हा भाऊ राम घालतोय. त्याला म्हटलं ही टाकी बघ, डोक्यातच घालतो तुझ्या. त्यानंतर काय मग आपल्याला भेटली प्रत्येकची गाडी. तो काय आपल्याला काही साईड देत नव्हता, कारण की तो चालवायलाच नव्हता. मग त्यानंतर संध्याकाळी आपण परत एक ट्रिप भरली पिंपळगावमध्ये. त्यात अनिल होता आणि अनिलचे बसले ते गाणे पाच भाऊ. म्हटलं गाणे ऐकायचे राहते, बघायचे नसते. तो बोलला मी दोन्ही पण करतो. मग काय आलो डायरेक्ट घरी आलो, पाठव मस्तपैकी पाणीपुरी खायला घेतली. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगला.